नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये 400 पार जाण्याचं भाजपाचं स्वप्न भंगल्यानंतर आता भाजपा एनडीएच्या मदतीने सरकार स्थापन करणार आहे. या एनडीए सरकारमध्ये नितीश कुमारांचा जेडीयू आणि चंद्राबाबू नायडूंचा टीडीएस पार्टी महत्त्वाची भूमिका बजावणार असून याच अनुषंगाने नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंनी प्रेशर पॉलिटिक्स सुरू केलंय. यावरचाच टॉप न्यूज मराठीचा हा खास स्पेशल रिपोर्ट. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं 400 पारचा नारा दिला खरा, मात्र प्रत्यक्षात भाजपाला 240 जागांवरच विजय संपादन करता आला. बहुमतासाठी लागणाऱ्या 272 या आकड्यापर्यंतही भाजपा पोहोचू शकलं नाही. मात्र आता मित्रपक्षांच्या मदतीनं भाजपा एनडीए सरकार स्थापन करणार असून या एनडीए सरकारमध्ये नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचाच बोलबाला राहणार आहे. त्याचीच एक झलक नुकत्याच नवी दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या एनडीएच्या बैठकीत पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेजारी चंद्राबाबू नायडू तर चंद्राबाबूंच्या शेजारी नितीश कुमार बसल्याचं पाहायला मिळालं होतं. एनडीए मध्ये सध्या टीडीपी मोठा पक्ष असून टीडीपीचे 16 खासदार तर नितीश कुमार यांच्या पक्षाचे 12 खासदार आहेत. भाजपा नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये तेलुगू देसम पक्षाला लोकसभेचं अध्यक्षपद हवं असल्याची माहिती समोर येते. या अगोदर अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये 1998 ते 2002 या काळात टीडीपीचे दिवंगत नेते JMC बालयोगी यांनी लोकसभेचं अध्यक्षपद सांभाळलं होतं. तर नितीश कुमारांच्या जेडीयूनं 3 मंत्रालयांची मागणी केली असल्याची माहिती समोर आली असून बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणीही या पक्षानं केली आहे. जेडीयूनं 4 खासदारांच्या बदल्यात 1 मंत्रालय असा फॉर्म्युला समोर ठेवला असून जेडीयूचे 12 खासदार आहेत. नितीश कुमारांनी आपल्या पक्षाला रेल्वे, कृषी आणि वित्त मंत्रालय मिळावं अशी मागणी केल्याचं पाहायला मिळतंय. टीडीपी आणि जेडीयूच्या मागण्या पाहता भाजपाची कोंडी होताना दिसत आहे. जेडीयू आणि नितीश कुमारांच्या या प्रेशर पॉलिटिक्सकडे भाजपाचे नेते कसं पाहतात आणि तेलुगू देसम पार्टी आणि जेडीयूच्या मागण्या आगामी काळात मान्य होतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आणि हो, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर, तेही 24 तास. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.